सामर्थ्य त्या नामात आहे दादा, इतकं सामर्थ्य श्रीमद भागवतात वर्णन आलेलं आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, घरासमोर एक झाड होतं, झाडाला कधी फळ आलं नाही. घरासमोर एक गाय होती, त्या गायीला कधी वासरू झालं नाही. आणि भरपूर दिवस झाले होते आत्मदेवाच्या विवाहासाठी, पोटी संतान नव्हतं. आत्मदेव अत्यंत चिंतित होता दादा, भयंकर चिंतित होता. शेवटी विचार केला, आत्महत्येचा प्लॅन निश्चित केला. जगून फायदा नाही, मुलगा नाही ना, उदरी संतान नाही. आत्महत्येचा प्लॅन निश्चित केला. जंगलामध्ये गेला. कशासाठी? आत्महत्या करण्यासाठी. आता 1 2 3 मरणार. तेवढ्यात मायबाप हो एका महात्म्याचं भजन कानावरती ऐकायला आलं आणि विचार केला आत्मदेवाने, अरे असंही मरायचंय आणि तसंही, ऐकताय ना तुम्ही महिला मंडळी, असंही मरायचंय तसंही मरायचंय. पण जाता जाता कुण्यातरी महान पुरुषाचं भजन कानावरती ऐकायला येतंय, तर त्याचं दर्शन घेऊन जायला हरकत नाही. म्हणून त्या महात्म्याच्या आवाजाकडे त्या ठिकाणी धावले, दर्शन केलं, आपल्या जीवनातला घडलेला वृत्तांत त्या ठिकाणी कथन केला साधू महात्म्याला. घरासमोर झाड आहे साधू महाराज, त्याला कधी फळ येत नाही. घरासमोर एक गाय आहे, त्या गायीला कधी वासरू होत नाही. आणि मी स्वतः भरपूर दिवस विवाहाला झालेले असून सुद्धा निपुत्रिक आहे. आता मी मरणाच्या तयारीत आहे, थोड्याच वेळात मी मरणार आहे. पण जाता जाता म्हटलं तुमचं दर्शन घ्यावं. साधू महात्म्याने सल्ला दिला, अरे पुत्र नाही, चांगली गोष्ट आहे, जाणलं आहे. महात्म्याने सल्ला काय दिला? म्हणून तुमच्या जीवनात दुःख येवो, तुमच्या जीवनात सुख येवो, साधूला सांगण्याचा प्रयत्न करा. सर्वसामान्य लोकांना सांगू, जांभळ्या देऊ नका, डुकल्या घेऊ नका, लक्ष देऊ नका, ताट बसा, लोड घेऊन कीर्तन ऐकू नका. जेवण जास्त झालं का? जय विठ्ठल करायचं का? तुमच्या जीवनात सुख येऊ अथवा तुमच्या जीवनामध्ये दुःख येऊ, कोणाला सांगा? शेजारच्या बाईला, शेजारी बाईला. लोक हसून हसून विचारतात, रडून रडून सांगतात. लक्ष देऊ नये का? तुमच्या जीवनात दुःख येऊ द्या, तुमच्या जीवनात सुख येऊ द्या. तुम्ही साधूला सांगा, तुम्ही देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील. लक्ष देऊ नये का? सुख येऊ अथवा दुःख येऊ, जगाला सांगू नका. सर्वसामान्य लोक तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही दादा. तुमचं दुःख हसून सांगितल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जर जीवनात दुःख आलं असेल, तुम्ही देवाला सांगा. देवाजवळ रडा. रडायचं असेल साधू जवळ रडा, रडायचं असेल संतांजवळ रडा. काहीतरी पर्याय निघेल बरं का. घरी जाऊन एवढी गोष्ट तुम्ही नोट करून ठेवली तरी अडचण नाही. आयुष्यात कधी रडायचं नसतं, लढायचं असतं दादा. महात्म्याच्या डोक्यावरती त्या ठिकाणी पायावरती नतमस्तक झाले. अरे बाबा, पुत्र नाही, चांगली गोष्ट आहे, ज्यांना आहे त्यांनी काय फार दिवे लावले का? असं मी नाही सांगत, आत्मदेवाला साधू महाराज सांगताय, ज्यांना आहे त्यांनी काय फार दिवे लावले का? अरे बाबा, पुत्र दुःखाला कारण आहे, पुत्र नाही म्हणून रडत बसू नको. भगवंताचं भजन कर आणि आत्म उद्धार करून घे, रडत बसू नको. पण आत्मदेव ऐकायला तयार नाही. महाराज, पुत्र हा वंशाचा दिवा असतो. पुत्र असल्यानंतर माणसाला सद्गती प्राप्ती होते. मेल्यानंतर पाणी द्यायला सुद्धा, काडी लावायला सुद्धा, अग्निडाग द्यायला मुलगाच असतो. वंशाच्या कल्याणासाठी मुलगा असावा असं श्रीमद भागवत सांगतं बरं का. आणि आत्मदेव साधूला सांगतोय, पुत्र असला पाहिजे महाराज. पुत्र नसल्यावर काय खरंय? अरे बाबा, साधूला सांगतोय आत्मदेव, बाप मेल्यानंतर मुलगा मायबापाचं श्राद्ध करत असतो आणि श्राद्ध केल्यानंतर मायबापाला सद्गती प्राप्त होत असते. महात्मा समजून सांगताय, अरे बाबा, तुझं अज्ञान बाजूला कर, लक्ष देऊ नाही का? तुम्ही पण लक्ष देऊ नाही का? फार महत्वाचं वाक्य आहे. साधू महाराज आत्मदेवाला सांगतात, ते मी तुम्हाला सांगते, तुमच्या जीवनात फार महत्वाचं आहे. आत्मदेवाला साधू महाराज सांगतात, अरे भले
करशील मग तुझा मुलगा तुझं श्राद्ध घालील आणि मग तुला मुक्ती प्राप्त होईल. एवढं करेपर्यंत शरीरालाच पिंड म्हणतात. हे शरीर जिवंत असताना देवाला अर्पण करणं हाच तर खरा पिंड आहे. देवाला समर्पित करणं. मुलाच्या भरोशावर राहायचं. आपण मरून मग आपण जिवंत असताना काय केलं. सगळ्यात महत्वाचं मुलगा श्राद्ध घालील दशक्रिया घालील मग आपल्याला मुक्ती प्राप्त होईल. अनेक प्रकारे समजून सांगताय पण आत्मदेव ऐकायला तयार नाही. शेवटी एक फळ देतात. कोणाला. साधू महाराज एक फळ देतात. हे फळ घरी जाऊन तुझ्या पत्नीला खायला दे तुला पुत्रप्राप्ती होईल. माई बाप हो साधू महाराजांनी ते फळ खाण्यासाठी दिला. हा घरी आला. घरी आल्याबरोबर यानं पत्नीला सांगितलं हे फळ खाय. खाल्ल्याबरोबर आपल्याला पुत्रप्राप्ती. पण म्हणतात ना महाराज त्या फळाची चेष्टा झाली. चेष्टा. शेजारीन बाया आल्या. शेजारने एवढ्या सोप्या साधूने दिलेल्या प्रसादाची त्या ठिकाणी चेष्टा झाली. काय अगं बाई कशाला हे फळ खाते. हे खाऊन तुझं काय कल्याण होणार आहे का. या लोकांना हाच धंदा असतो म्हटले. खाऊ नको दे फेकून म्हटले. मग तिनं फेकण्यापेक्षा कोणाला चारलं. घरासमोर जी गाय होती ना जिला वासरू होत नव्हतं जिला पुत्र प्राप्ती होत नव्हती त्या गायीला ते फळ चारलं दादा. तिनं स्वतःनं खाल्लं नाही. बहीण आली. बहीण म्हटली बाई कशाला फळ खाते. हे बघ मलाही 7 पुत्र आहे. मी 8व्यांदा गर्भवती आहे. मलाही एवढ्यांचा कंटाळा चालाय म्हटलं. रोज यांना आंघोळ दररोज यांचा मेकअप करणं दररोज यांना खायला आपल्याला एक त्रास देतो महाराज नाही का. एवढ्यांचा मलाही वैताग आलेला आहे म्हटलं. हे बघ मला 7 पुत्र आहे. 8व्यांदा मी गर्भवती आहे. मला 8वा झाला का मी म्हणेन मेला तू म्हण झाला. तू फक्त गर्भवतीचं सोंग कर. तू हे फळ खाऊ. बहिणीचा सल्ला कळतोय ना. फळ गाईला चारून दिलं महाराज. गाय त्या ठिकाणी गर्भवती राहिली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर गाय त्या ठिकाणी व्याली. गाईला वासरू झालं. लक्ष देऊ नाही का. हिच्या बहिणीला 8वा पुत्र झाला. हिनं फक्त 9 महिने 9 दिवस गर्भवतीचं सोंग केलं दादा. आणि सोंग केल्याबरोबर महाराज बहिणीचा मुलगा त्या ठिकाणी दत्तक घेतला. आत्मदेवाच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. तिने तिच्या नावावरून बहिणीचा मुलगा दत्तक घेतल्यामुळे नाव काय ठेवलं धुंदुकारी. नावही तसंच ठेवतो आपण. सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला. तिच्या नावावरून तिनं त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. गाईलाही पुत्र झाला होता. त्याचं शरीर माणसासारखं होतं पण गाईला झाल्यामुळे कान कोणासारखे होते गाई सारखे होते. गो म्हणजे गाय कर्ण म्हणजे कान. लक्ष देऊ नाही का. संस्कृत अर्थ. गो म्हणजे गाय कर्ण म्हणजे कान. गाईचा पुत्र म्हणून नाव ठेवलं गोकर्ण. बहिणीचा घेतला म्हणून हिनं तिच्या नावावर नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुकारी मोठा झाल्यानंतर विषयामध्ये रमला आणि गोकर्ण ज्ञानी निघाला. पंडित निघाला. तीर्थयात्रा करायचा. सगळ्यात महत्वाचा लेकरांसाठी संपत्ती नाही कमवली तरी चालते दादा. संस्कार नावाची संपत्ती कमवा. सगळं सार्थक होतं. लक्ष देऊ नये. आणि मला असं वाटतं हे लेकर सगळे संस्थेतलेच आहे का गावातलेच आहे का. आणि घडवण्याचं काम क्या बात आहे. एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मला असं वाटलं होतं उगाच उभे पण ज्यावेळेस हे बाळ त्या ठिकाणी त्याचं झाल्यानंतर हे वाजवायला बसतं तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही. संस्कार नावाची संपत्ती फार महत्वाची आहे. म्हातारपण शोभतं. रामकथा सांगते म्हातारपण जर कशानं शोभत असेल माणसाचं कशानं शोभतं बाबा. मागचे बाबा टोपीवाले काही म्हणते नेमकी. आता सगळ्यांनी टोप्या घातल्या नेमकी कोणाला म्हणते. मागे म्हातारपण कशानं शोभतं कट्ट्यावर बसतात नाही. म्हातारपण जर कशानं शोभत असेल तर फक्त आणि फक्त शोभत कशानं भगवत नामस्मरणाने. तारुण्य जर कशानं शोभतं भोगानं नाही दादा त्यागानं शोभतं. भगतसिंग असेल राजगुरू असेल सुखदेव असेल त्याग
केला म्हणून इतिहास घडला. लक्ष देऊ नये का? तारुण्य हे माणसाचं शोभत त्यागानं, आणि बालपण जर कशाने शोभत असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त संस्कारानं शोभत. विठ्ठल विठ्ठल गोकर्ण पंडित निघाला, ज्ञानी निघाला, धुंदुकारी वेशाविषयामध्ये रमला. मला सांगायचंय का हे दादा, अत्यंत इतका दुराचारी, इतका दुराचारी, इतका दुराचारी. वेशाने एक दिवस ठरवला हा लोकांना चोरून डुबाडून मारून सोनं नाणं आणतोय आणि आपल्याला मारत आणून देतोय. कदाचित हे जर राजानं बघितलं तर आपल्याला सगळ्यांना शिक्षा भोगावी लागेल. म्हणून वेशांनी काय केलं माहित आहे का? कळतंय तुम्हाला? याला मारायचं ठरवलं. कोणाला? झोपले नाही तुम्ही? किती लोक झोपले? हात वरती करा एकदा. धुंदुकारीला मारायचं ठरवलं दादा. आणि मारायचं ठरवल्याबरोबर लक्ष देऊ नये का, खूप प्रयत्न केले मारण्यासाठी, पण धुंदुकारी मरत नाही. श्रीमद भागवताचा एक सिद्धांत आहे की पापी माणसाला, तुम्ही अंडरलाईन करून ठेवली तरी चालेल वाक्याखाली, काय? पापी माणसाला लवकर मरण येत, सज्जन लोकांची आपल्याला वाट बघावी लागते, अजून जगायला पाहिजे होते. पण चांगली माणसं फार कमी काळ टिकतात आणि पापी माणसाला लवकर मरण येत, ते दुसऱ्याला त्रास देतं दादा. एखाद्याच्या मरणाची आपल्याला वाट पाहावी लागते. एकदाच कधी मरतं कधी नाही. लई त्रास दिला लोकांना. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या. पण धुंदुकारीला मरण त्या ठिकाणी येत नव्हतं. फार प्रयत्न करून त्या ठिकाणी मरण आलं. पिशाच्य योनीमध्ये गेला. पिशाच्य योनीमध्ये गेल्यानंतर माई बापा त्रास द्यायला लागला. शेवटी मला जास्त कथाभाग सांगायचा नाही, मला सिद्धांत एवढाच मांडायचा आहे की अत्यंत दुराचारी असणारा धुंदुकारीचा उद्धार श्रीमद भागवत कथा श्रवणानं झाला. विठ्ठल विठ्ठल.